तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून ती ऐकती आपलं सर्व काही अशी ती डोंगराची माझी येडमाई कुणाचा विश्वास तुटू देत नाही. हे रसिका, हे पहिलं पुष्प आपल्या चरणी अर्पण करतोय. लक्षात असावं काय म्हणायचंय मला. आज घडलो तुमच्या पायी तुम्हा विन मी काही नाही. तुम्हा मुलं आज कीर्ती माझी गाजे हो. आज तुम्हा मुलं कीर्ती माझी गाजे. या लोककलेचे तुम्हीच हो राजे म्हणून दंडवत पहिले तुम्हा माझे. या लोककलेचे तुम्हीच हो राजे म्हणून दंडवत तुम्हा पहिले माझे. तुम्हा मुळ झालो मी आज कलाकार. मायेचा प्रेमाचा तुमच्या घेऊन आधार. हे तुमच्या चरणाचा मी दास आहे खास. या रंगभूमीवर शब्द हे माझे. या लोककलेचे तुम्हीच हो राजे म्हणून दंडवत तुम्हा पहिले माझे. प्रथमच्या विघ्नहर्त्या वेदरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या राज्यदैवत छत्रपती शिवराय महाराजांचा वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून मी तुरवेली शाळेत येथील लोखंडे मुक्काम पोस्ट कुळबांडे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माजी नेतृत्व शाखा श्री कालकाई देवी कला मंच मुंबई आणि माझा संच या संचातर्फे सर्व रसिक माय बाप प्रेक्षकांना त्रिवार मानाचा मुद्रा त्रिवार मानाचा मुद्रा त्रिवार मानाचा मुद्रा. मंडळी, सर्वप्रथमच आपल्याला आमच्या शंभूराजी घराण्यातील दोन वाघ आणि त्यांनी खरोखरच्या कलगीतुरा ह्या मायानगरीमध्ये ज्यांनी रुजवला आणि आज आम्ही ते प्रयत्न करतोय. ज्याने तो वटवृक्ष लावला या मायानगरीमध्ये आणि आज वर्षानुवर्ष या कलगीतुऱ्याला दिवस चांगले आले. त्याचे खरे करते करविता म्हणजे आमचे आदरणीय श्री रामचंद्रजी घाणेकर आणि तसेच सुधाकरजी गावणकर बुवा हे आपल्यातून काही दिवसांनी निघून गेलेले आहेत. आणि आज घाणेकर बुवांचं आज कार्य आहे. खरोखर त्यांच्यासारखा शाहीर होणे नाही. सर्वप्रथम आपण श्रद्धांजली त्यांना वाहिलेली आहे आणि मी माझ्या काव्यातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. पण आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला संधी दिलेली आहे ते आमचे मित्र अनिलजी उजाल, श्री गणेश तरुण मंडळ आणि श्री गणेश महिला मंडळ भोपण उजाल व मोहितेवाडी या मंडळाकडून आम्हाला
आपली सेवा करण्याची संधी दिलेली आहे. सर्वप्रथम या मंडळाला मी त्रिवार मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष अनिलजी उजाल, दीपेश मोहिते, देवजी मोहिते, संदीप आंबेकर, विलास अदावडे, हितेश नाचरे, अनिरुद्ध दादा गावडे, गौतम मोरे आणि दिनेश उजाल या सर्व सदस्यांना शाहीर नितीनचा मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये आज नामवंत आणि समाजसेवक म्हणून त्यांची कीर्ती आहे मोठे असे आपल्या सर्वांचेच लाडके परिचयाचे आदरणीय श्री माधवजी कांबळे सर यांचं इथे कार्यक्रमाला उपस्थिती आहे, तरी त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आणि त्याचप्रमाणे सतत युवांचं प्रेरणास्थान असणारे आणि दादांचा पोवाडा ऐकला की अंगावर शहारे येतात असे युवराज दादा यांचंही इथे उपस्थिती आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे बबनजी कांबळे सर यांची उपस्थिती आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये अनेक शाहीर मंडळी उपस्थित असतील, त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कारण आयोजकांनी सांगितलेलं आहे, कारण लवकरात लवकर पहिली बारी तुमची पूर्ण करायची आहे. त्याआधी माझे जे संगीतकार आहेत त्यांनी आपलं वाद्यवृंद आपल्याला ऐकवलेलं आहे, असे माझ्या सोबत नेहमीच असणारे आणि त्यांना मी नेहमी म्हणतो की ज्यांच्यामुळे घडलो आणि आज मी उभा आहे ते आमचे सचिनदादा साळवी यांना शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे महेंद्रदादा फटकरे कीबोर्ड मास्टर आणि आमचे स्वप्नील दादा चॉकलेट हिरो म्हणून बोलतो, गेल्या टायमाला मला कॅडबरी चॉकलेट दिला त्यांनी, असे आमचे स्वप्नील दादा गुरव. त्याचप्रमाणे आमचे बंधू आपल्याला सर्वांना माहितीच आहेत, आमचे बंधू नितेशजी लोखंडे ढोलकीपट्टू यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आणि माझा संच या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर गिरीजी रामगाडे आणि रवीजी कांबळे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि त्यांच्याबरोबर जे वाद्यवृत्त आहे सगळे परिचयाचे आहेत, प्रत्येकाचं नाव घेणार नाही, त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि बुवाकडे येतो, काय समजले बुवा, रामगाड्या लोखंड्या काय तुझ्या उडवतो दांड्या बघ कशा त्या. म्हणून स्तवनाकडे सुरुवात करतोय, लक्ष असावं काय म्हणायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे माझी भोली बाबडी श्रद्धा ही देवा तुझ्या पर तुझ्यामुळेच गोडवाणी या माझ्या मुखात आहे. अरे तुझ्यामुळेच अरे तुझ्यामुळेच गोडवाणी या माझ्या मुखात आहे. आणि या भवसागरी या कलानगरी हे देवा मी सुखात आहे. अरे म्हणून श्री गणेशा माझा पहिला प्रणिपात. अरे माझे शिवराय जन्मलेच नसते तर स्वराज्यात सूर्य उदय झालाच नसता. त्या वाघाचा छावा शंभू राजा नसता तर हिंदू धर्माचा त्याग दिसलाच नसता. अरे
बाबासाहेब नसते, ते बाबासाहेब नसते तर या देशाला संविधान मिळालाच नसता, आणि ऐशी थोर जन्मलेच नसते तर या शक्ती दुर्याचा सामना झाला नसता. काय म्हणायचंय, रोजच्या रोज अत्याचार होतात, म्हणून काय म्हणायचंय लक्ष असावं. अरे या मराठी माणसावर रोजच होतात कुठे ना कुठे आघात रे. अरे या परप्रांतीयांच्या अराजकतेने होत इथं रक्तपात रे. अरे एक विनंती या शाहिराची, एक विनंती या शाहिराची, तुम्हाला जोडून हात रे. अरे यांच्या ढुंगणावर पडेल लाथ रे, द्या एकदा राजसाहेबांना साथ रे. अरे आपला इतिहास आठवून बघा ना, कधी मराठे मागे सरलं. अरे स्वराज्याचं तोरण बांधून हे महाराष्ट्र सोन्यासारखं करलं. अरे त्या दिल्लीच्या तख्ताला, त्या दिल्लीच्या तख्ताला एकजुटीने युवा शक्तीनं घेरलं, आणि या हुकुमशाहीला पूर्ण उरलं एक सामान्य झुरलं. मंडळी, आता जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थी मारले गेले, आणि ज्याने आंदोलन केलं त्या संघटनेचं नाव आहे कॉक्रोच पार्टी, त्यांना झुरळं म्हणतात. म्हणून बुवा असा विषय आहे. बुवा तुम्ही अभ्यासू आहात असं मी ऐकून आहे, असे विषय तुम्ही गायला पाहिजेत आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे मला. म्हणून मला काय म्हणायचं आहे, आता माझ्या त्या माऊलींसाठी एक छोटस पुष्प आहे. अरे या माया नगरीत, या माया नगरीत लोककला त्या प्राजक्ताच्या फुलासारखी फुलली. अरे त्यांची गाणी रसिकांच्या विरीत, अरे त्यांची गाणी रसिकांच्या विरीत जिभेवर रुळले. अरे कलगीतुरा कसा करावा, कलगीतुरा कसा करावा याची रीत साऱ्या शाहिरांना लावली. अन रंगबाजीची गोड ललकारीची होती या रंगभूमीवर रामचंद्र घाणेकरांची सावली. माझं एक गाणं होतं, रामचंद्रावानी नाही होणार कोणी, गरजे हा समंत. ऐकाया यावा पुन्हा तो देवा, आवाज तो श्रीमंत. हे माझं गाणं होतं. मी पूर्ण गाणं गाणार नाही कारण वेळ कमी आहे आणि बुवाला बारी द्यायची आहे, आणि मी माझ्या कवनाकडे बोलतोय. लक्षात ठेवा काय म्हणायचंय मला. या कलेचा तू भाग्य विधाता, या कलेचा तू श्वास रे. म्हणून हे देवा करीन मी सेवा, होऊन तुझा विलास रे. हे म्हणून मी देवा करणी सेवा, होऊन तुझा विलास रे.
वसंत गंगाराम गणपती बाप्पा मोरया. मंडळी स्तवन झालेलं आहे आणि मी माझ्या गणाकडे वळत असतो. बुवानी स्तवन गायला होता, खरोखरच सुंदर असा बुवांचा स्तवन होता आणि आमचे आदरणीय रामचंद्रजी घाणेकर यांचा ही स्तवन होता. हा मुजरा मानाचा या रसिक जना सतीश दादांना माहिती आहे, हा आपल्या घाणेकर बुवांचा स्तवन होता आणि बुवानी सुंदर असा गणाचा विषय दिलेला आहे. बुवा जर खरोखरच वेळ असते ना तर बुवा तुम्हाला तुमच्या प्रत्येक गाण्याचं उत्तर देईल, कारण नितीन बुवा काय आहे हे सर्वांना माहीत आहे. पण आयोजकांनी सांगितलेलं आहे 5 तासामध्ये तुमची पहिली बारी संपवायची आहे आणि सुंदर असा तुमचा विषय होता. प्रत्येकाला गणपतीची साहूड लागलेली आहे, म्हणून मलाही काय सांगायचं आहे, बुवा लक्ष असावं तुमचं माझ्या गाण्याकडे. मला काय म्हणायचं आहे त्याच्यानंतर मी येणार तुमच्याकडे. राजू दादा पडेल दादा यांचं नाव राहिलेलं आहे, त्याला शाहीर म्हणायचा मुद्रा. दादा विषय बघा कसा आणताय, उद्या वाजायला पाहिजे आपलं गाणं, पण मला काय म्हणायचं आहे, मैं तेरी हूँ तू मेरा है बाकी सब हर जाए. अरे या विश्वाला या देहाला वेद ज्याचे लागले, पदस्पर्शान घरादाराला येती दिवस ते चांगले. आनंदाने बोलू लागले सारी लेकर, गावाकडच सजणार येणार बाप्पाचा लंबोदर. गावाकडच सजणार येणार बाप्पाचा लंबोदर.
सव्वानागी गण झालेला आहे आणि बुवा बोलून गेलेला आहे, आता मजाच मजा. बोलले की नाही गिरीश रामकडे बुवा, आता काय गवळणी पासून मजाच मजा. बुवा तुझा कसा वाजवतो बाजा म्हणजे आता. नितीन बुवा म्हणतात मला, बुवानी सुंदर अशी गवळण दिलेली आहे आणि सुंदर असा गवळणीचा विषय बुवाने दिलेला आहे. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी ह्या झाल्यावर बुवानी विषय दिलेला आहे. गोकुळची मी गवळण राधा, लाडाची मी लाडली. हे माझ्या मुलं हे कृष्ण कन्हैया, कीर्ती तुझी रे वाढली. बुवाचा विषय सुंदर असा विषय बुवाने दिलेला आहे. पण मंडळी बुवा काय म्हणतात की माझ्या मुलं तुझी कीर्ती वाढली. अरे त्या कानाची कीर्ती तो लीलाधारी. आज तो काना तुला भेटला नसता तर या राधेला या कलियुगात कोणी विचारलं असतं का ती अनयाची राधा, ती अनयाची राधा. पण जेव्हा कानाबरोबर तिचं नाव जोडलं गेलं तेव्हा पूर्ण जगाला तिचं नाव माहिती पडलं. माधव सर तुम्ही अभ्यासात त्या राधेचं नाव ज्या कानाच्या नावाला लागलं तेव्हा आजही कलियुगात ते नाव गाजतंय प्रत्येकाच्या तोंडावर बुवा. म्हणून असं म्हणू नको की माझ्या मुलं तुझी कीर्ती वाढली. म्हणून तुमच्या गवळणीला पाठ देतोय कशी ती बघा. माझं प्रेम तुला मिळालं, अगं वाटून घे तू धन्य. या गाण्याशिवाय राधे तुला आहे किंमत शून्य. या गाण्याशिवाय राधे तुला आहे किंमत शून्य. पुढच्या अंतरात मला विषय विचारला की या देहकुळात राधा कृष्णाची भेट केव्हा होते. तर बुवा थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. त्याचं वर्णन खूप मोठं आहे आणि वेळ निघून जाईल. म्हणून मला काय म्हणायचं, राधा कृष्णाचं प्रेम खूप खास आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा प्रेमाची गोष्ट निघते तेव्हा लोक राधा आणि कृष्णाचं नाव नक्कीच घेतात. त्यांच्या भेटीबद्दल ब्रह्म वैतरण्य पुराणात सांगितलेलं गेलं की कृष्ण लहान असताना या राधा त्याला यमुना नदीच्या काठी भेटली. तेव्हापासून राधा कृष्णाचं प्रेम सुरू झालेली ही भेट आमच्या म्हणण्यानुसार आहे. आता तुम्हाला तुमची भेट कशी झाली ते तुम्ही सांगायचं आहे. म्हणून माझ्या पुढे पदाकडे वळतोय. काय म्हणायचंय बघा. माझ्या गवळण बुवा, माझी गवळण सुंदर अशी गवळण आणलेली आहे. नक्की तुम्ही उत्तर द्यायचंय मला बुवा, कारण तुम्ही चांगला विषय मला दिलात आणि आज मी तुम्हाला चांगला विषय देतोय. मला माहिती आहे तुमचे आदरणीय श्री कांबळे सर तुमच्या सोबत आहे आणि नक्कीच तुम्ही उत्तर घेऊन याल. म्हणून मला काय म्हणायचं आहे, कोणी गावानी पोर हाय सये तिल गणमाना चाला मोरे. फिरी फिरी नाच बुवा फिरी फिरी ना, पाऊलीच्या तालावर फिरी फिरी ना. कळलं नाही बरोबर की नाही. म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा. राजा रुसवा तू राधेयाचं सोड ग, आहे गोकुळचा काना हा गोड ग. तुला लागेल माझी आज ओढ ग, काढील प्रेमान तुझी मी खोड ग. तालावर नाच राधे तालावर नाच, बोटावर माझ्या आद नाचवीन तुला. जास्त हुशारी केली तर तुला आज मी बोटावर नाचवणार आहे.
तालावर नाच राधे तालावर नाच बोटावर माझ्याच नाचवीस तुला माझ्या नाचवीत तुला बुवा थोडक्यात गवडत घेतोय कारण उशीर झालेला आहे 5 मिनिटं दिलेले आहेत आपल्याला आता बुवांच्या पदाकडे येतो बुवानी सुंदर असा पद गायलेला आहे स्वयंपाक कर तू ठाण्याबाई हो की नाही बुवा म्हणून गेलेला आहे ते लोखंड्या हा तुझ्याकडच्या उडवतो दांड्या बुवा म्हणून गेलेला आहे अरे आलास मोठ्या तुझी तीन माझ्याशी लढाई तीन पण रमेश गिरीच आहे ठामर अरे लोखंड्या फोडून तुझा घामर असा बुवानी विषय दिलेला आहे मला काय म्हणायचं आहे बुवा म्हणून गेलेला आहे अरे आलाच मोठ्याची तीन आणि माझ्याशी लढाई तीन अरे माझ्याची लढाई तीन पण रमेश गिरीचा आहे तो ठामर अरे लोखंड्या फोडून तुझा घामर बुवानी विषय गालेला आहे अरे गिरीश बुवा आता दुसऱ्या बारीपर्यंत थांबर या नितीन बुवाचा अभ्यास आहे लांबर हा बुवा तुम्हाला कटिंग देतोय अरे नाव आहे माझं नितीन आता पळशील माझ्या भीतीन आहे कलगी तुझ्यात माझं नाव आहे कलगी तुझ्यात माझं नाव अरे घालून तुझ्या वर्णावर तुमच्या पदाला काढ दिलेला आहे आणि बुवानी आम्हाला प्रश्न दिलेला आहे बुवा तुमचा प्रश्न धर्मबिंदूची धाटणी कशी झाली आणि कधी होती हे 3 अध्यायामध्ये उत्तर द्यायला सांगितलेलं होतं बुवा खरोखरच ज्या दिवशी खरं उत्तर भेटेल त्या दिवशी तुम्हाला नक्की तुमचा विषय देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या पदाकडे येतोय थोडक्यात येणार आहे दादा
त्याआधी मी तुम्हाला माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तुमच्या माहितीसाठी रावणाचं वैर होतं. शिला सेतू बांधून राम वानरसेनेसह लंकेत येऊन युद्धास आरंभ करणार अशी बातमी रावणास दूतांनी कळवली. मात्र हे वर्तमान ऐकताच सर्व रावण सेना भयभीत झाली. हे पाहून रावण धीर देत म्हणाला, श्रीरामाने जशी सागरी शिला पाण्यावर तरवली त्याप्रमाणे मीही तरवू शकेल. तेव्हा प्रत्यक्षात सागर तटी गेला आणि शिला पाण्यात सोडली. ती शिला पाण्यावर तरंगली. पण हे कृत्य करून कोणाचा नाश करण्याचा निश्चय झाला हे गोवा तुम्ही सांगायचं आहे. तुम्हाला टीम दिलेली आहे. लक्ष्मण हनुमंत वानरसेना सांगू नका. आणि मी आता माझ्या विषयाकडे येतोय. लक्ष असावं काय म्हणायचं आहे. अरे या बुवाला पेटवल्याशिवाय हा काय पेटणार नाही. आणि याला काही बोललोच नाही तर दुसरा बार तुम्हाला काय ऐकायला भेटणार नाही. अरे याला काय बोलायचं ते बोलवू दे. अरे मी काय मागे हटणार नाही. कारण माझ्या ज्ञानाचा झरा हा भरलेला आहे. तो कधी अडणार नाही. बुवा बरेचसे शिक्षण आलेले आहेत. पण आता दुसऱ्या बारीला म्हणून विषय आहे. मी बाय आहे अडाणी सकू तुमच्या नावाचं बुवा चाल आहे. ऐकून घेरे हे रामगड्या आवडून तुझ्या यारा नात्या नाड्या. आता गाजवीना हा संडे रविवार आहे त्याला संडे म्हणतात. आता गाजवीना हा संडे बुवा तुझ्या ज्ञानाचे अंडे फोडून टाकील लोखंडे. बुवा तुझ्या ज्ञानाचे तुमच्या मंडळासाठी घेतो. दुसरा वाजता चालेल. पहिली फेरी मी इथे संपवत आहे आणि दुसऱ्या फेरीसाठी गिरीश बुवांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.